मित्रांनो नमस्ते. आज आपण पाहणार आहोत मोगरा म्हणतात मला. मोगरा. आज आपण पाहणार आहोत कापण्याची रेसिपी आपण आज पाहणार आहोत आणि खूपच छान आहे बघा. कापण्याची रेसिपी पीठ मळून ठेवलेलं आहे ऑलरेडी. त्यात काय काय टाकलंय ते तुम्हाला दाखवते. आणि हे बघा माझ्या सिस्टरची मुलगी आहे, ही खूप क्यूट आहे. हाय कर, हाय हाय कर. व्हिडिओ बघा म्हणा, व्हिडिओ बघा आमचा, लाईक पण करा आमच्या व्हिडिओला. ओके. हां, हे बघा पीठ मळून ठेवलेलं आहे. असं पीठ आहे हे कापण्यांचं. याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे सांग. याच्यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि गूळ. गूळ आपण पहिल्यांदा बारीक करून घ्यायचा, नंतर त्याच्यात थंड पाणी ओतायचं आणि मग ते मिक्स करायचं आणि मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकायचं आणि मग ते मळून घ्यायचं. तर असं हे पीठ बनवलेलं आहे. गूळ पहिल्यांदा तर बारीक केला होता, गुळामध्ये पाणी टाकून ते बारीक करून घेतलेलं आहे. थोडासा गूळ कमी पडला होता म्हणून अजून थोडासा गूळ त्यात टाकायचा चाललेला आहे. उलताना जरा चाललेलं आहे बघा. पहिल्यांदा उलताना घेतलेलं पण त्याने होत नव्हतं म्हणून ते चाकूने काटाय गुळ कापायचा चाललेला आहे. असंच बोलतात. इकडे बघ, माझा काढ नको व्हिडिओ. हो, कापण्याचा काढ फक्त. व्हिडिओ कापण्याचा काढ फक्त सिस्टर म्हणते, तरी मी कापण्याचाच काढते बघा व्हिडिओ. आणि हे चाललेलं आहे बनवायचं. बाळ वाट बघतंय आईचं कधी व्हायचं कधी व्हायचं, मला खाऊ कधी भेटायचा खायला. तो का बाळाने पिठामध्ये पाय पण थोडा घातला बाळाने. जाऊ द्या, होतं असं कधी ना कधी. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्याचं. हे बघा बाळ असं झोपलेलं आहे. हाय कर, हाय हाय कर, हाय 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 टाटा हाय टाटा हाय टाटा टाटा टाटा. आता म्हणलं ना माझं टाटा. पीठ वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे बघा. गुळ अजून त्यात टाकलेला आहे, अजून त्याच्यामध्ये करणार आहे आम्ही. हो, त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ अजून थोडंसं टाकणार आहे, म्हणजे ते पीठ थोडंसं घट्ट झालं पाहिजे. चाललं आता आजी. त्याला कसं कळतंय. ते आजीला सांगते बघा, मला मम्मानी मारलेलं आहे. आजीला सांगते ओरडून ओरडून, मम्मा मारते म्हणून. पीठ मळून मळून वैताग आलेला आहे, तरी सुद्धा पीठ हे मळायचं चाललेलंच आहे आपलं. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं. तरी अजून त्याला अजून फिनिशिंग व्हायचं आहे त्या पिठाचं. थांबा जरा अजून तुम्ही.
आपल्याला पीठ मळून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण तेल ओतणार आहेत. तेल ओतून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर चांगलं पीठ मळल्यानंतर त्याला 10 मिनटं रेस्टला ठेवायचं आहे. 10 मिनटं आराम द्यायचा आहे पिठाला, मग जेणेकरून आपल्या कापण्या मऊ लुसलुशीत होतील. हे बाळ बघा आमचं सारखंच मध्ये मध्ये येते, आम्हाला काही सुद्धा काम करून देत नाही ते बाळ. नाही म्हणता म्हणता 1.5 किलोच्या कापण्या आम्ही करणार आहेत. 1.5 किलो कापण्याला तुम्ही अर्धा किलो गूळ किंवा 1 किलो गूळ घेऊ शकताय. आम्ही अर्धा किलो 1.5 किलोला घेतलेला आहे, म्हणजे आम्ही जास्त काय गोड खात नाही. अर्धा म्हणजे पाव किलो गूळ घेतलेला आहे आम्ही 1.5 किलोला. काय खाल्लं बघा आकर. तुम्हाला परत एकदा मी सांगते, गूळ, बेसन आणि गहू हे तिन्ही मिक्स करून पीठ मळायचं असते. आम्ही गूळ डायरेक्टली पाण्यात वितळून घेतलेला आहे, मग त्याच्यामध्ये गहू आणि बेसन टाकून पीठ मळून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि चवीपुरतं मीठ सुद्धा टाकलेलं आहे. बाळाचं काय चाललंय. आणि काय त्याला पाण्याची प्रोसेस अशी काय करायची नाही. थंड आहे असं पाणी नॉर्मल आपण पिठामध्ये टाकू शकताय, म्हणजे कापणी कडक होत नाही. म्हणजे कापणी कडक होत नाही, मऊ होते. बाळा काय करतोय बाळा. मम्मी मम्मी हे रडायला लागलेलं आहे बघा बाळ खूप. आई घेऊन चाललेला आहे त्याला बाळाला. पडलं दाब. नाही 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 या नाही ग. आता बाळाला झोपवणार आहे थोडा वेळ, मग त्यानंतर ना तर आपलं पीठ पण मऊ लुसलुशीत होणार आहे. बाळ झोपल्यानंतर ना आपण कापण्या करायला घेणार आहेत. मुरून रेडी झालेला आहे आणि हे बघा कापण्या अशा लाटून ठेवलेल्या आहेत सिस्टरने. ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. पीठ बघा, पीठ वगैरे सगळं रेडी आहे. आणि ह्या कढईमध्ये आता मी तेल टाकणार आहे गरम करायला. आणि तेल टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये कापण्या टाकणार आहेत. हे बघा तेल उकळायला टाकलेलं आहे, त्याला उकळी मारून द्यायची चांगली. इथं आता ह्याचं काय होतंय काय माहिती. एवढं त्याने लाटून ठेवलंय, ह्याच्यात टाकून ठेवलंय, सगळं चिपकून बसलंय. आता ह्याच्याला किती करंज्या तळून होतात काय म्हणतात त्याला, कापण्या तळून होतात काय माहिती. एवढं डिटेल सांगावंच लागतं, त्याशिवाय माणसाला कळत नाही. चला तर तळायला घेऊ आपण तेल उकळल्यानंतर ना. तर हे बघा असं काढावं लागतंय, त्याला असं चिपकून बसतंय खाली. आता किती
काय होते काय माहिती याचं, पण टेस्टला मात्र खूप छान लागणार आहे. ही आमची सगळ्यात जास्त फेवरेट गोष्ट आहे. काय म्हणते त्याला, कापण्या. कसं सांग बर. ते लावायचं आणि कापलं बरं, तर मला सांगितलंय बोटाला तेल असं लावायचं आणि ह्या कापण्या ना अशा उचलून घ्यायच्या अलगद, म्हणजे ते तळता येतात बरोबर, म्हणजे हे चिपकणार नाहीत आपल्या बोटांना सुद्धा. असं ह्या पद्धतीने असं करायचं आहे बघा. तर चला आपण ह्याच्यामध्ये टाकून बघूया कसं होतंय. असं अलगद सोडायचं बघा, म्हणजे काय लवकर जाणार ह्याच्यामध्ये. अशी उकळी, ह्या पद्धतीने अशी उकळी मारली पाहिजे. आणि आता मी तळायला घेत आहे हे सगळं. हे बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आपण. तेलामध्ये फ्राय करायचं आहे मस्त. दोन्ही साईडने ब्राऊन झालं पाहिजे हे. तर 90% भाजलेलं आहे बघा हे. बघा कसं ब्राऊन ब्राऊन मस्त झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. आता जस्ट भाजलेला आहे, ब्राऊन ब्राऊन एकदम. थोडीशी खाऊन बघितली आम्ही, अशी झालेली आहे आतनं बघा, सॉफ्ट सॉफ्ट एकदम. दाबलं तरी असं पुश होतील लगेच. अशी झाली पाहिजे, अशी भाजली पाहिजे कापणी. चवीला पण छान गोड मस्त लागते. तर त्या मी तिला परत रिटर्न दिलेला आहे. त्या काय मला तळत्या आल्या नाहीत म्हणून ह्या तिने परत मला लाटून दिलेल्या आहेत. आता ह्या मी परत तळून घेणार आहे, तर तुम्ही बघत राहा. आम्हाला काय होत नाही, येत नाही असं सिस्टर म्हणते, पण आम्हाला सगळं येतं. हे बघा कसं पटपट पटपट आता हे तळलं जाते, सहज इझिली उचललं जातं. तर ते उचलता पण येत नव्हतं इतकं, त्याचा चिक्कुल चिक्कुल काला झालता नुसता. जास्त वेळ ठेवल्यावर तसं होतं. आता बघा कसं पटपट 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 नुसतं असा राड आहे का नाही बघा, एकच नंबर. नादच खुळा. आता किती छान फुगल्या पण जातात बरं का, फुगून फक्त फुटून तोंडावर पडले नाही पाहिजे माझ्या, एवढं झालं म्हणजे. आता माझा डोळा जायचा कामात ना, करपले नाही पाहिजे. आता मी तळून घेते पटपट पटपट. चला आता काढून घेऊया आपण, ब्राऊन झालेला आहे. अशा पटपट पटपट सोडायच्या आहेत, अलगद सोडायच्या आहेत. तेलात भाजण्याची काळजी घ्यायची आहे बरं का. आपण चांगलं तर सगळं चांगलं, नाहीतर काही सुद्धा नाही उपयोग बरं का. मी बघा कशी खाऊन पिऊन मस्त आहे का नाही, तंदुरुस्त, टेन्शन आहे का. लाटतानाच पहिल्यांदा असा गोळा
गोल करून घ्यायचा आहे. गोळा गोल केल्यानंतर ना लाटून घ्यायचं आहे. असं आपण चपाती जसं लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे. त्याच्यावरती खसखस लावायची अशी आणि परत लाटून घ्यायचं. काय हातात लाटताना हे बघा असं जाड ठेवायचं आहे. जास्त पण पातळ बनवायचं नाही. जास्त पातळ बनवलं तर कडक होणार कापण्या. त्यामुळे जाड ठेवायचं आहे. लय पातळ पण बनवायचं नाही, म्हणजे खाताना एकदम सॉफ्ट सॉफ्ट होणार लागणार ते एकदम. आणि आता हे असं कापून घ्यायचं आहे सरळ रेषेत. आधी सरळ कापायचं आहे. नंतर ना असं त्याला आडवं कापायचं आहे. आणि ह्याचा आकार असा झाला पाहिजे बघा. हे उचलता येणार हो का, असा आकार झाला पाहिजे. असा आकार झाला पाहिजे ह्याचा. मग हे झालं असं कापून सर्व झालं की तळून घ्यायचं आहे. हे बघा असं सगळं कापून झालेलं आहे मस्त. तुला काय करायचं आहे? त्याला कसं वाटलं आपल्याला पैसे देतात नाही का मला, त्यांनी लगेच मागायला सुरुवात केली का भावाला. बनीसाठी दिवशी बघा आपल्या कापण्या रेडी झालेल्या आहेत आणि खायलाही खूप हेल्दी असतात. ह्याच्यामध्ये मेन म्हणजे गुळ असतो. गुळामध्ये कॅल्शियम असतं, आयरन असतं आणि बरंच काही असतंय गुळामध्ये. त्यामुळे अशा पौष्टिक कापण्या तुम्ही घरी बनवून खाऊ शकता. आणि दुसरं काय बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवून तुम्ही हे असं बनवून खाऊ शकता बघा. आणि कापण्याची रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.